नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना एक आज शुभ संदेश घेऊन येतोय। नीट यूजी 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा नीटची दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठीची संधी उपलब्ध MCC ऑल इंडिया कोटा MBBS BDS आणि BSc नर्सिंग साठी उपलब्ध झालेले आहे। त्याच्यासाठीचं वेळापत्रक या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। शेड्यूल ऑफ स्पेशल स्टे वेकन्सी राउंड फॉर MBBS BDS आणि BSc नर्सिंग सीट राउंड ऑफ 5। आता राउंड 5वा राउंड म्हणले, पण आता कसं 5वा राउंड म्हणले म्हणता येणार नाही, त्याला ऑनलाईन स्टे वेकन्सी राउंड असं म्हणता येईल। यूजी काउन्सिलिंग 2025 BDS आणि BSc नर्सिंग काउन्सिलिंग। आता बऱ्याच वेळा काय होतं की याच्यामध्ये दोन याला एक नंबरचा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये फक्त MBBS आणि BDS आणि BSc नर्सिंग साठी आहे, आणि दुसरा जो आहे ते मात्र राउंड BDS साठी जो ठेवलेला आहे तो राउंड जो ठेवलेला आहे त्याचं मात्र तुम्हाला BDS आणि BSc नर्सिंग साठी ठेवलेला आहे। मी आता तुम्हाला MBBS BDS आणि BSc नर्सिंग साठी जो कॉमन ऑनलाईन स्पेशल स्टे वेकन्सी राउंड आहे त्याचं रजिस्ट्रेशन आज 18 डिसेंबर 2025 पासून 20 डिसेंबर 2025 च्या दुपारी 3 वाजेपर्यंत, म्हणजे 18, 19, 20 परवा दिवशी दुपारपर्यंत आहे। पेमेंट आपल्याला इकडे 2,05,000 रुपये भरावे लागणार आहे। 5,000 रुपये फीज असते, डिपॉझिट 2 लाख रुपये असते। पेमेंट फॅसिलिटी मात्र जी सुरू आहे ती मात्र संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे, 20 तारखेच्या 6 वाजेपर्यंत। चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला सोबतच करता येणार आहे, ती मात्र 21 डिसेंबरच्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे। आणि रिझल्ट आपल्याला 23 डिसेंबरला लागेल आणि 24 ते 31 डिसेंबर पर्यंत MBBS BDS च्या डीम्ड NRI किंवा या सगळ्या सीट्स मध्ये आपल्याला सीट्स उपलब्ध होऊ शकतात। एकंदरीत हे जे सर्व आहे ते MBBS BDS च्या डीम्ड कॉलेजेससाठी आणि ऑल इंडिया कोट्याच्या एम्स जिपमर आणि 15% सीटसाठी हे रजिस्ट्रेशन आहे। ज्याला एम्स जिपमर मध्ये आणि 15% साठी अप्लाय करायचं आहे असं कोण राहिलेलं असेल मला वाटत नाही, परंतु PWD OBC कोण असेल तर ते करू शकतात, तुम्हाला ते नंबर लागू शकते। आजपर्यंत कुणीही कुठेही जॉईन नसणारा विद्यार्थी फक्त अप्लाय करू शकतो। नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा ओपन झालेलं आहे। आता दुसरं ते दिले ते 1 जानेवारी 2026 पासून 2 जानेवारी 2026 च्या सकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजे 2 जानेवारीच्या 9 वाजेपर्यंत आपल्याला BSc नर्सिंग आणि BDS साठी रजिस्ट्रेशन करता येणार। त्याची चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला 1 वाजेपर्यंत, म्हणजे 2 तारखेच्या 1 वाजेपर्यंत होईल। रिझल्ट 3 तारखेला लागेल आणि परत 4 पासून 10 तारखेच्या 10 जानेवारीपर्यंत BSc नर्सिंग आणि BDS साठी आपल्याला जे काही रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करता येणार आहे। आता या अनुषंगाने एक महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना MBBS BDS च्या NRI कोट्यामधून ऍडमिशन आणखी घ्यायचंय असे विद्यार्थी आपल्याकडे अप्लाय करू शकतात। त्यांच्यासाठी NRI डॉक्युमेंट्सची काही मार्गदर्शन आहे ते पण आम्ही करू आणि तुम्हाला ऍडमिशन 100% करून देऊ। तो बजेट थोडंसं जास्त जाते, असे पण विद्यार्थी आपल्याकडे अप्लाय करू शकतात। BDS साठी त्यांना 200, 250, 250 मार्क आहेत, त्यांनी पण 2,05,000 भरून रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही। परंतु ज्यांनी पहिलं 5 किंवा 10,000चं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना मात्र रिसेटचा ऑप्शन इकडे उपलब्ध नाही। आजपर्यंत कुठेही कोणतेही सीट्स उपलब्ध नाही असे विद्यार्थी यामध्ये एलिजिबल नाहीत, म्हणजे आता कुठेही यामध्ये आतापर्यंत कुठेही सीट तुम्ही घेतलेलं नाही अशीच सीट्स घेण्यासाठी, म्हणजे या अशाच विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये आपल्याला भाग घेता येतो। जर समजा 3rd राऊंड मध्ये MBBS BDS च्या ऑल इंडिया कोट्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या एखादं कॉलेज घेऊन सोडलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही इकडे एलिजिबल नाही। म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा की एलिजिबल कोण नाही ते पण महत्वाचं आहे। MBBS BDS मध्ये जर कुठं ऍडमिशन घेतलेलं असेल तर एलिजिबल आहे, पण तुम्ही BMS ला कुठं घेतलेलं असेल तर मात्र तुम्ही इकडे एलिजिबल आहे, पण तुम्हाला तिकडे मात्र सोडता येणार नाही, कारण त्याचा कट ऑफ डेट संपून गेलेला आहे, सोडायची डेट संपून गेलेली आहे। त्यामुळे ते जर सोडायचं झालं तर मग मात्र तुम्हाला तिकडे पूर्ण फीस भरून यावं लागणार आहे। एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना BDS घ्यायचा आहे 113 पेक्षा जास्त मार्क्स आहेत सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 144 पेक्षा जास्त आहे, तर BDS साठी आपल्याकडे संधी उपलब्ध आहे। ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायची संधी उपलब्ध आहे, ज्यांना करायचे त्यांनी आपल्याकडे नाव नोंदणी करू शकतात। BDS मध्ये आपण 100% ऍडमिशन करण्याचा प्रयत्न करू। याचबरोबर जे काही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये NRI कोट्याचं ऍडमिशन असेल त्याच्यासाठी सुद्धा आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू आहे, आपण त्याच्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता। एवढंच या निमित्ताने।